हॅलो फ्रेंड्स, रॉयलशी सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अधिक महिन्यामध्ये जावयाचे काय महत्त्व आहे, त्याला वाण काय द्यावे, सोन्या चांदीपेक्षासुद्धा मौल्यवान 3 वस्तू द्या, त्या कोणत्या, तसेच त्यामुळे त्यांना सुख शांती समृद्धी मिळेल ते कसे, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 17 मे 2026 रविवारपासून अधिक मास चालू झाला असून 15 जून 2026 सोमवारपर्यंत आहे. अधिक मास हा भगवान विष्णू यांना समर्पित आहे. अधिक मासमध्ये भगवान विष्णू यांची पूजा अर्चा व मंत्रजाप करतात. त्यामुळे घरामध्ये सुख शांती लाभते व मनोकामना पूर्ण होतात. अधिक मासमध्ये जावयाला खूप महत्त्व असते. जावयाला भगवान विष्णू यांचे रूप मानले जाते व लेकीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणजेच लेक व जावयाला लक्ष्मीनारायणाचे रूप मानले जाते. आपण लेक व जावयाला अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना लग्न झाल्यानंतर पहिला जो अधिक मास येईल तेव्हा थाटामाटाने साजरा करतात. मग आपण पुढे सुद्धा 5 वर्षे अधिक मास आपण साजरा करू शकतो. जर आपल्याला मुलगी नाही किंवा आपल्याला पुतणी आहे किंवा भाची आहे तर त्यांच्या जावयाला व पुतणीला व भाचीला आपण अधिक मासामध्ये बोलवू शकतो. अधिक मासामध्ये 33 या अंकाला खूप महत्त्व आहे. आपण डायरेक्ट 33 असे म्हणण्याच्या ऐवजी 30 अधिक 3 असे म्हणावे. 33 या अंकाचा अर्थ असा होतो, 30 म्हणजे अधिक मासाचे 30 दिवस. 31वा अंक म्हणजे लेकीच्या घरी जेवले असेल तर त्याचा दोष. 32 म्हणजे गुरुच्या किंवा ब्राह्मणाच्या घरी जेवलेल्याचा दोष व 33 म्हणजे लेकीच्या घरी सूतक काळामध्ये जेवले तर तो दोष. आता आपण पाहूया जावयाच्या व लेकीचा अधिक मास साजरा करण्यासाठी काय करायचे. अधिक मास सुरू झाला की एखादा चांगला दिवस पाहून जावयाला, लेकीला व लेकीच्या सासरच्यांना अधिक मासाचे रीतसर आमंत्रण द्यावे. आपण त्यांना जेवणाचं सुद्धा आमंत्रण देऊ शकता. अधिक मास जावयाचे वाण, त्यासाठी तयारी काय करायची. चांदीचे किंवा तांब्याचे तबक, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, पान सुपारी, 5 आंबे, 33 अनारसे किंवा बत्तासे किंवा म्हैसूर पाक ठेवावा. फक्त जाळी असलेला पदार्थ पाहिजे. या तिन्ही पदार्थाला जाळी असते. मग जावयासाठी कपडे, टॉवेल, टोपी, सोन्याची किंवा अंगठी किंवा चांदीची एखादी वस्तू किंवा चांदीचे निरांजन किंवा पितळ्याचे निरांजन द्यावे. मुलीसाठी साडी, ब्लाऊज पीस, तांदूळ, नारळ, फळं यांनी ओटी भरावी. त्याचबरोबर चांदीचा कुंकवाचा करंडा द्यावा किंवा एखादी चांगली भेटवस्तू द्यावी. सासरच्या लोकांसाठी सुद्धा एखादी भेटवस्तू घ्यावी. अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना आहे, तर स्वयंपाक करताना पुरणाचा स्वयंपाक करावा. पुरणाचे धोंडे बनवतात. आपली ही सर्व पूर्वतयारी झाली की मग आपण जावयाचे स्वागत व जावयाची पूजा कशी करायची ते बघूया. आपण ज्या दिवशी लेक व जावयाला बोलवले आहे त्या दिवशी घर छान स्वच्छ करून ते सजवून घ्यावे. दरवाजासमोर रंगीत रांगोळी काढावी. तसेच पाटाभोवतीसुद्धा छान रांगोळी काढावी. जावयाला पूर्वेकडे तोंड करून पाटावरती बसवून जावयाला कुंकू लावून निरांजनाने ओवाळावे. मग ताटामध्ये अनारसे किंवा बत्तासे किंवा म्हैसूर पाक, चांदीचा दिवा किंवा चांदीची भेटवस्तू ठेवून झाकून मगच द्यावे. मग जावई ते ताट उघडून बघेल. मग जावयाला कपडे, टॉवेल, टोपी द्यावी. मग मुलीला पाटावरती बसवावे. तिला हळद, कुंकू, अक्षता लावून ओवाळावे व तिची ओटी भरावी. सासरच्या लोकांनासुद्धा एखादी भेटवस्तू द्यावी व त्यांचा सन्मान करावा. मग जावयाचे आमंत्रण द्यावे, जेवायचे आमंत्रण द्यावे. ताटाभोवती रांगोळी काढून आग्रह करून जेवण वाढावे. आता आपण अधिक मासामध्ये आपण जावयाला व लेकीला सोन्या चांदीची वस्तू घेतो, पण ते प्रत्येक जणाला द्यायला जमेलच असे नाही. आपण आपल्या ऐपतीप्रमाणे एखादी चांदीची वस्तू घ्यावी. छोटे चांदीचे निरांजन दिले किंवा तांब्या पितळ्याची एखादी वस्तू दिली तर चालेल. मला वाटते आपण सोन्या चांदीच्या पेक्षासुद्धा मौल्यवान गुप्त वस्तू देऊ शकता. ती कोणती तर ते आता आपण बघूया.
पुढील 3 वस्तू त्या त्यांच्याकडे कायमस्वरूपी राहू शकतात. कपडे दिले तर ते काही दिवसांनी जुने होतात. सोने चांदीची वस्तू आपण नेहमी वापरू शकत नाही. तर आता आपण पाहूया त्या कोणत्या 3 मौल्यवान वस्तू आहेत. पहिली वस्तू म्हणजे श्रीमद भगवद्गीता किंवा विष्णू सहस्त्रनामावली द्यावे. ते आपल्या लेकीच्या संसारासाठी सुरक्षा कवचचे काम करेल. हे दान केल्याने पुण्यसुद्धा मिळते. दुसरी वस्तू म्हणजे सुख समृद्धीचा अक्षय कलश. त्याने ज्ञान वाढते, लक्ष्मीचा वास राहतो, सकारात्मक ऊर्जा येते. तांब्याचा कलश वाण म्हणून दिल्याने सूर्य प्रबळ होतो, समाजामध्ये प्रतिष्ठा वाढते. आपण तांब्याचा कलश, दिवा किंवा समई किंवा एखादे भांडेसुद्धा देऊ शकता. तिसरी वस्तू म्हणजे सोन्यापेक्षा सुद्धा महत्त्वाची आहे. ती म्हणजे दीपदान व त्याचबरोबर 30+3 अन्नदान करा. त्याचबरोबर आपल्या जावयाचा सन्मान करून कृतज्ञतेचे एक पत्र देऊन त्यांचे कौतुक करा. आपल्या मनातील भावना व्यक्त करा. लेकीबद्दल कौतुक करा. तुम्ही आम्हाला मुलासारखे आहात. तुमच्याबद्दल आम्हाला आदर वाटतो व तुमच्याशी बोलताना आनंद वाटतो. हल्लीच्या काळामध्ये जावयाला अरे तुरे व नावाने संबोधले जाते. त्याऐवजी आदराने त्यांचे नाव घ्या. हे आपल्या जावयाला नक्कीच आवडेल व ते सुद्धा आपल्याला मान देतील. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.